मटरचा सीझन चालू आहे त्यामुळे आय नो सगळ्यांच्याच घरी मटरच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय होत असतील। एकदा हा एवढा टेस्टी मटरचा ढोकळा पण ट्राय करून बघा। मिक्सर जार मध्ये फ्रेश मटर, ग्रीन चिली, जिंजर, कोरिएंडर आणि थोडंसं पाणी ऍड करून याची प्युरी बनवून घ्यायची आहे। एका बोल मध्ये रवा, बेसन, दही आणि थोडंसं वॉटर ऍड करून याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि याला कव्हर करून 10 मिनिटांसाठी रेस्ट होण्यासाठी ठेवायचंय। आफ्टर 10 मिनिट्स आपण जी मटर प्युरी बनवून ठेवलेली ती यामध्ये ऍड करायची। सॉल्ट ऍड करायचं टेस्ट प्रमाणे। याला छान मिक्स करायचे। त्यानंतर यामध्ये सोडा, थोडासा लेमन ज्यूस ऍड करून छान मिक्स करून घ्यायचे। आणि लगेचच ऑइलने ग्रीस केलेल्या प्लेट मध्ये याला पोर करायचे। थोडंसं टॅप करायचंय। लगेचच याला स्टीमर मध्ये ठेवून 15 मिनिट्स साठी स्टीम करून घ्यायचे। त्यानंतर पूर्णपणे थंड करून तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये तुम्ही ढोकळा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर वर गरमागरम तडका पोर करायचा आहे आणि इथे रेडी आहे आपला एकदम हेल्दी, खूप जास्त स्पंजी आणि टेस्टी मटर ढोकळा। टू ट्राय इट, लाईक अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज।